नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, महामंडळाने आता एनसीएमसी कार्ड आणलेलं आहे. एनसीएमसी म्हणून एक स्मार्ट कार्ड आणलेलं आहे. त्या स्मार्ट कार्ड थ्रू तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. आता त्या बऱ्याच गोष्टींमध्ये आहे तरी काय? विद्यार्थ्यांसाठी आहे की विद्यार्थ्यांना पास दाखवायची गरज नाहीये. ते कार्ड डायरेक्ट अटॅच केलं की ते समजणार आहे की किती दिवस व्हॅलिड आहे, किती दिवस नाही. त्याच्याबरोबर वयोवृद्ध लोक असतील तर त्यांना आधार कार्ड बाळगायची गरज नाहीये. आधार कार्डच्या जागी सुद्धा ते कार्ड वापरता येणार आहे. त्याच्याबरोबर बऱ्याच लोकांकडे सुट्टे पैसे नसतात, त्याच्यावरून बऱ्याच ठिकाणी वाद होतात, त्याच्यासाठी सुद्धा हे कार्ड वापरण्यात येणार आहे. आता त्या कार्डला लिमिट किती आहे, त्या कार्डची अजून काय माहिती मिळणार आहे, ते कार्ड अप्लाय करण्यासाठी कोण कोण करू शकतात, त्या कार्डचे डॉक्युमेंट्स काय आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आमच्या नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू. तर मित्रांनो, इथं सांगितलेलं आहे एसटी प्रवासाचा नवा डिजिटल प्रारंभ. याच्यामध्ये सांगितलेलं आहे सवलत धारकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची अनिवार्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये प्रताप सरनाईक यांनी माहिती काय दिलेली आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 11 फेब्रुवारी 2026 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉम मोबिलिटी कार्ड एनसीएमसी प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यापुढे विविध सामाजिक लाभार्थींसाठी लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. आता याच्यामध्ये अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे? सरनाईक म्हणाले की ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाचा डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक परिपूर्ती, रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एकाच कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे इबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड या एनएसडीएल पेमेंटच्या बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. आता हे झालं आपल्याला जे कार्ड मिळणार आहे याच्याबद्दलची छोटीशी माहिती. आता मित्रांनो, खाली काय दिलेलं आहे की कार्ड कोणाला मिळणार, म्हणजे जे एनसीएमसी कार्ड आहे ते कोणाला मिळणार आहे. तर इथे बघा, या नव्या योजनेच्या समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकांशी जोडलेला कार्ड दिले जाईल. ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवासी, यूडीआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड. पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतीदार पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगार मार्फत वितरण होईल. कार्डची वैशिष्ट्ये, प्रवासात स्मार्ट सोय. किंमत, नवीन कार्ड ₹199 विथ जीएसटी सह. जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास ₹149 उपलब्ध. वॉलेट मर्यादा, किमान ₹100, ₹50 पतीत रिचार्ज. रिचार्ज सुविधा, ETIMS मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप आणि नियुक्त एजंटसह रिचार्ज. नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आलेले आहेत. बस स्थानकांवर नोंदणी प्रक्रिया पार पडणार असल्याचे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. एसटीचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होत आहेत. नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुशिक्षित, पारदर्शक होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.